नमस्कार. वर्ल्ड शुगर सेंटरचे गुरु विष्णू पंडितजी, मी टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा ऋषिकेश, सरिता सिस्टर, डॉक्टर मिसेस पटवर्धन, गुरुजी, तुम्ही सगळे जमलेले. या रविवारी एवढा जोरदार पाऊस असून पण तुम्ही आल्याबद्दल खूप खूप आभार आणि अभिनंदन. आपण आज सुरू करतोय कर्मयोगाच्या पुढच्या पाठला. आजचा जो आहे तो प्रायमरीली 18व्या अध्यायावर बेस्ड आहे. तर गेल्या वेळची थोडी रिव्हिजन पण घेतोय मी आणि पुढे जातोय, म्हणजे इट विल बिकम इझी, कनेक्शन लागेल आपल्याला. तर आपण बघितलं होतं योग चित्त वृत्ती निरोध, कर्मयोगाकडे आपण आता करतोय. 1-2 आठवड्यात कर्मयोगाचा भाग संपेल. तर परत रिव्हिजन स्टार्ट पासून योग चित्त वृत्ती निरोध. तर चित्तवृत्तींचा निरोध जो केला जातो त्याला योग असं म्हणतात. तर तो चित्तवृत्ती निरोध तुम्ही शरीराचा वापर करून केला, शरीर काय करतं, काम करतं. तर ते काम केल्यामुळे जो योग घडतो त्याला कर्मयोग. भावनांचा वापर करून तुम्ही निरोध करता. भावना म्हणजे कुठली भावना, तर प्रेम भावना, त्याला भक्ती योग म्हणतात. बुद्धीचा वापर करून जेव्हा तुम्ही चित्तवृत्तींचा निरोध करता तेव्हा त्याला ज्ञानयोग, आणि लाईफ एनर्जीचा जेव्हा वापर करता तेव्हा त्याला राजयोग असं म्हणतात. तर या गोष्टींचा वापर केल्यामुळे आपली एनर्जी जी आहे ती इकडे तिकडे वेस्ट होत नाही, व्यर्थ होत नाही. आणि शेवटी तुम्ही स्वतःला करेक्ट आयडेंटिफिकेशन, तुम्ही नक्की कोण आहात, चेंजलेस एटर्नल सच्चिदानंद, आणि करेक्ट डिसआयडेंटिफिकेशन, शरीर मन बुद्धी अहंकार तुम्ही नाही आहात, हे ज्या गोष्टी जमवलेल्या आहेत ते तुम्ही खरोखरी नाही आहात. दॅट इज करेक्ट डिसआयडेंटिफिकेशन. दिस इज कॉल्ड योग ऑर युनियन. अथर्वशीर्ष, निर्वाण षटकम, चरपट पंजरिका स्तोत्र करेक्ट आयडेंटिफिकेशन आणि करेक्ट डिसआयडेंटिफिकेशनची एक्झाम्पल देतात. तर रोज हे ऐकलं तर हळूहळू ते आपल्या याच्यात फिट होऊन जाईल. मग कर्मयोगामध्ये प्री रिक्विजिट्स काय? आता कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग सगळीकडे प्री रिक्विजिट सेम आहे. क्वालिफिकेशन, यम नियम, एथिक्स, नैतिकता. देन वर्क सेल्फलेसली, निस्वार्थीपणे काम करणं. वर्क फिअरलेसली, आणि शेवटचं वर्क फॉर द हायेस्ट आयडियल, जे गेल्या वेळेला आपण रिवाइज केलं होतं. सेल्फलेसली, फिअरलेसली अँड वर्क फॉर द हायेस्ट आयडियल. आता फरक आपण समजून घेतला होता गेल्या वेळेला. संन्यास आणि त्याग त्याच्यातला फरक काय? तर संन्यास म्हणजे ऍक्शनचा त्याग करणं, ऍक्शनच त्यागून देणं, ज्या ऍक्शन तुमच्या इच्छेमुळे तयार झालेले आहेत. म्हणजे गिव्ह अप ऍक्शन्स मोटिवेटेड बाय डिझायर्स. ऍक्शन्स मोटिवेटेड बाय डिझायर्स आर गिव्हन अप, सो इट इज कॉल्ड संन्यास. त्याग जे आहे ते तसं नाही आहे. तर त्यागात फ्रुट्स ऑफ ऍक्शन, कर्मफलांचा त्याग केला जातो. फ्रुट्स ऑफ ऍक्शन आर गिव्हन अप. सो आता कर्मफल म्हटल्यावर 3 प्रकारची फळं आपण बघितली होती: इष्ट, अनिष्ट आणि मिश्र. इष्ट म्हणजे चांगली फळं, अनिष्ट म्हणजे वाईट फळं, आणि मिश्र म्हणजे मिक्स. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं 5 फॅक्टर जे कर्मफल स्टॉप करण्यासाठी गरजेचे असतात. अधिष्ठान म्हणजे बॉडी, कर्ता, इंद्रिय, इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पुरुषकारा आणि दैव. पुरुषकारा म्हणजे तुमचे एफर्ट्स, जे तुम्ही आज घेऊ शकता, उद्या घेऊ शकता, तुमच्या हातात जे आहे, तुम्ही जे करू शकता कर्मयोगात, ते पुरुषकारा. आणि दैव जे आधीची फळं मिळालेली आहेत, त्याचं जे इफेक्ट्स आलेले आहेत ते दैव. तर पुरुषकारा आणि दैव दोन्ही महत्वाचं आहे. पुरुषकारा केलं नाही तर आपण म्हणतो दैव देतं आणि कर्म नेतं. तर काय कर्म न्यायला नको म्हणून आपण इकडे बघतोय. तर कर्म घडण्यासाठी 3 फॅक्टर गरजेचे असतात: ज्ञान, ज्ञेयम आणि परिज्ञाता म्हणजे नॉलेज. त्याच्यामुळे नॉलेज मिळवण्यासाठी तुम्ही कर्म करता. ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज आणि तो शेवटी न्याय समजून घेणारा. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ऍक्शन, कुठली कर्म जे घडतं त्या कर्माचे 3 असतात. पहिलं इन्स्ट्रुमेंट, दॅट इज करणम. दुसरं द ऍक्ट इटसेल्फ, आणि तिसरा करणारा, डुअर, करता. आता आपण येतो, एक गोष्ट समजून घेऊया. काम केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. त्याच्यात भगवद्गीतेत छान त्यांनी दिलेलं आहे: नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो यकर्मणः
म्हणजे तुझ्या नियतीने तुझ्याकडे आलेलं कर्म तू कर अर्जुना. कर्म हे न कर्म करण्यापेक्षा खूप सुपिरियर आहे. कर्म ज्यायो ह्य कर्मणा, ज्यायो म्हणजे सुपिरियर, कर्म करणं हे न कर्म म्हणजे ह्य कर्मणं अकर्मणाच्या पेक्षा सुपिरियर आहे. त्यामुळे काम तू कर असं श्रीकृष्ण सांगताय. शरीर यात्रा पिचते. शरीर यात्रा म्हणजे शरीराचा जो मेंटेनन्स आहे, जे आपण श्वास घेतो, पाणी पितो, खातो, डायजेशन, ह्या सगळ्या गोष्टी कृतीशिवाय घडूच शकत नाही. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्ध येत अकर्मणः. काम केल्याशिवाय होऊच शकत नाही. तुम्ही कुठलंही काम करायला गेलात तर त्याच्यात हे गरजेचंच आहे. म्हणजे बुद्धियोग असो, राजयोग असो, भक्तियोग असो, नाहीतर कर्मयोग असो, बेसिक कर्म हे मस्ट आहे. मग कुठली कर्म करा तर ज्याने तुमची बुद्धी प्युरिफाय होईल अशी गोष्ट करा. ऑस्टेरिटी किंवा ज्यांनी काइंडनेस, दुसऱ्याचं भलं होईल अशी कामं तुम्ही करा असं ते म्हणतात. आणि याच्यानंतर आपण सात्विक त्याग, सात्विक ज्ञान, सात्विक कर्म, कर्ता, बुद्धी, धृती, सुख हे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं सात्विकचं. तर त्याची मी थोडक्यात रिव्हिजन घेतली आहे, कारण की इथे कंपॅरिझन मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. भगवद्गीतेत कसं आहे, 3 श्लोक दिलेत. पहिला श्लोक सात्विक त्याग, दुसरा श्लोक राजसिक त्याग, तिसरा श्लोक तामसिक त्याग. मग पहिला सात्विक, राजसिक, तामसिक असे दिले. मी एका मागोमाग एक फक्त सात्विक घेतले, मग राजसिक, तामसिक. आज आपण दोन्ही पद्धतीने बघणार आहोत, म्हणजे अजून फिट होऊन जाईल म्हणून टेबलच बनवले मी. तर आपण त्यागात गेल्या वेळेला बघितलं होतं, आठवत असेल तर. सात्विक त्यागात त्याग कसला करायचा? त्याग अटॅचमेंटचा करायचा. आणि फ्रुट्स ऑफ वर्क म्हणजे अटॅचमेंट आणि फ्रुट्स ऑफ वर्क. अटॅचमेंट म्हणजे संघ आणि फ्रुट्स ऑफ वर्क म्हणजे कर्मफल. त्यामुळे संघाचा म्हणजे निसंग आणि कर्मफल त्याग हे झालं सात्विक त्याग. पण तेव्हा तुम्हाला नियतीने दिलेलं कर्म, नियत कर्म तुम्ही करत असता. तुमच्याकडे चालू आलेली ड्युटी तुम्ही करताय. उदाहरण घेतलं होतं आपण, अंपायर, नर्स, ऍक्टर, हे आलेलं कर्म करतायत पण अटॅच होत नाहीयेत आणि फळाची अपेक्षा करत नाहीयेत. हा झाला सात्विक त्याग. राजसिक त्याग मध्ये तुमच्याकडे आलेल्या ड्युटीज तुम्ही करत नाही आहात, नियत कर्मच करत नाहीये. का? तर भीतीने, दुःखाने, तुमच्या शरीराला त्रास होईल म्हणून तुम्हाला त्याच्याबद्दल वाटतंय की अरे ह्यानी काय होईल. ते अर्जुनाला वाटतंय की माझ्या सगळ्या नातेवाईकांना मी कसं मारू, म्हणून तो राजसिक त्याग करायला निघालेला आहे. तामसिक त्याग. तामसिक त्याग म्हणजे तुमचं डोकंच फिरलेलं आहे, तुम्हाला रिझनिंग, लॉजिक काही नाहीच आहे. तुम्ही कुठल्या तरी मोहात आलेला आहात, भ्रमात आलेला आहात आणि तुमच्याकडे चालू आलेली ड्युटी तुम्ही करत नाही आहात. तर आता आपण येऊ ज्ञान. सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान आणि तामसिक ज्ञान. तर सात्विक ज्ञान हे आपण गेलेल्या डिटेल मध्ये केलेलं होतं. अद्वैत, इलेक्ट्रिसिटी, नचिकेताची आपण गोष्ट पण बघितली होती. हे जे सात्विक ज्ञान आहे ते बियॉन्ड इंटेलेक्ट, बुद्धीच्या पलीकडचं आहे. हे बियॉन्ड रिझनिंग, बियॉन्ड लॉजिक, बियॉन्ड सेन्स परसेप्शन आहे. हे ट्रान्सेंडेंटल, हे समाधी अवस्थेत आलेलं आहे. जसं कालिदासाने रामानुजननी ते प्राप्त केलेलं होतं त्या ट्रान्सेंडेंटल स्टेट मध्ये. ते स्वप्नामध्ये त्यांना यायचं, पण ते ट्रान्सेंडेंटल स्टेट मध्ये जायचे बाय ऍक्सिडेंट, नॉट बाय प्रॅक्टिस. जे योगी आहेत ते प्रॅक्टिस करून त्या स्टेटला जातात आणि ते ज्ञान प्राप्त करून घेतात. त्याच्यात राईट आयडेंटिफिकेशन आणि राईट डिसआयडेंटिफिकेशन आहे. सात्विक ज्ञान असलेला मनुष्य युनिटी इन डायव्हर्सिटी बघतो. सगळे एकच आहेत. यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मैव भूत विजानत तत्र क मोह क शोक एकत्व मनुष्यत. म्हणजे सगळीकडे एकत्वाची भावना जी आहे ते ज्ञान पलीकडून आलेलं आहे. कारण का लॉजिक, इंटेलेक्ट काय सांगतो? राजसिक ज्ञान. बाबा मी वेगळ्या देशाचा, तू वेगळ्या देशाचा, माझा धर्म, तुझा धर्म, माझी जात, माझं रंग, वर्ण, ज्ञान, त्याच्यावरून जे कॅटेगरायझेशन होतं दॅट इज विथ लॉजिक, विथ रिझनिंग, विथ सेन्स परसेप्शन. मला दिसतोय ना मी वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहेत, हे सेन्स परसेप्शन आहे. मला जे दिसतंय, मला भासतंय, मला कळतंय, हे आलं राजसिक ज्ञान. ह्याच राजसिक ज्ञानाला पतंजलीनी योगसूत्र जी 196 आहेत ती आपण ह्याच्या आधी एकदा केली होती सगळी 2-3 स्टेज मध्ये.
त्याच्यात त्यांनी त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि सात्विक ज्ञानाला विद्या असं म्हटलेलं आहे किंवा खरं ज्ञान म्हटलेलं आहे, हायर नॉलेज. तर अविद्या म्हणजे काय? जे अनित्य आहे ते तुम्ही नित्य समजायला लागता. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला दुःख होणार आहे ते तुम्हाला सुख देणाऱ्या वाटायला लागतात. ज्या इम्प्युअर आहेत त्या प्युअर वाटायला लागतात. आणि जे आत्मा नाहीये, आत्मानम नाहीये, ते तुम्हाला आत्मन वाटायला लागतं. म्हणजे चेंजलेस काय आहे आणि चेंजेबल काय आहे त्याच्यातला फरक कळेन असा होतो. तुमची बुद्धी गोंधळून गेलेली असते. त्याच्यात त्याला राजसिक ज्ञान असं म्हणतात, बिकॉज ऑफ अविद्या. दिस इग्नोरन्स, अविद्या, इज कव्हरिंग युअर सोल अँड मेकिंग यू डू राजसिक ऍक्शन. तर नॉलेज विथ रॉंग आयडेंटिफिकेशन. आता हे रॉंग आयडेंटिफिकेशन का, की खरं आयडेंटिफिकेशन काय आहे? तुम्ही न बदलणारे आहात, जे अथर्व शीर्षात, निर्वाण षटकात आणि जर्पण पंचरिकेत बऱ्याच सूत्रांमध्ये, श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. रॉंग आयडेंटिफिकेशन म्हणजे मी आणि तुम्ही वेगळे आहोत. सो वी सी डायव्हर्सिटी. व्हेन यू सी डायव्हर्सिटी, तोडा आणि फोडा, तुम्ही वेगळे, मी वेगळे, मी माझं मला, तर तिथे आलं राजसिक ज्ञान. आणि तामसिक ज्ञान म्हणजे जिथे सात्विक ज्ञान नाहीये आणि जिथे राजसिक ज्ञान नाहीये ते तामसिक ज्ञान. सात्विक ज्ञान नाहीये म्हणजे इट इज नॉट बेस्ड ऑन ट्रूथ. ट्रान्सेंडेंटल नॉलेजवर ते बेस्ड नाहीये. आणि ते राजसिक ज्ञान नाहीये म्हणजे इट इज नॉट बेस्ड ऑन रिझनिंग, लॉजिक और इंटलेक्ट और सेन्स परसेप्शन. जे फॅनेटिक धर्मांध असतात, माझा आमचा धर्म म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ धर्म, बाकीचे सगळे कचरा, मी म्हणतोय ती पूर्व. तो हिटलर पण तामसिक ज्ञानातच होता. तो म्हणतो यांना मारा म्हणजे सगळ्यांना मारा, कोणाला ठेवू नका. आता हे लॉजिक वरती नव्हतं, रिजनिंग वरती नव्हतं आणि त्याच्यामध्ये कुठलंही सत्याचा अंश नव्हता, ट्रान्सेंडेंटल नॉलेजही नव्हतं. सो दिस इज तामसिक, दिस इज डिल्युटेड नॉलेज अंडर डिल्युजन. तुम्ही मोहात, भ्रमामध्ये ते वेगळाच अर्थ त्याचा काढताय. फ्रॅगमेंटल नॉलेज तुम्ही कम्प्लीट नॉलेज आहे म्हणून पकडायला लागता. आता इथे सूत्रात कसं दिलेलं आहे? राजसिक ज्ञान पृथक्त्वेन तु यज्ञानम नाना भावान पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तज्ञानम विद्धी राजसम. म्हणजे जे सेपरेट सेपरेट तुम्ही बघता, मी वेगळा तुम्ही वेगळा ते वेगळा, दॅट इज कॉल्ड राजसिक ज्ञान. नंतर तामसिक ज्ञान जे दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी दिलं यत्तु कृष्ण वदे कस्मिन कार्य सप्तम अहेतुकम आता तत्वार्थ वदन पंच तत्ताम समुदारोकम. म्हणजे अहैतुकम. अहैतुकम म्हणजे त्याच्यात लॉजिक, रिझनिंग काही नाहीये, म्हणजे ते राजसिक ज्ञान नाहीये. आणि अतत्वार्थ म्हणजे त्याच्यात तत्वच नाहीये, म्हणजे खरं सत्य नाहीये. सो दॅट इज तामसिक. जे सात्विक ज्ञान नाही, राजसिक ज्ञान नाहीये, ते तामसिक ज्ञान आहे. विच इज फुलिश, नॉट बेस्ड ऑन लॉजिक, रिझनिंग, विच इज नॉट बेस्ड ऑन ट्रूथ. आता आपण येऊया ज्ञानाकडे. सात्विक ज्ञान, सात्विक ज्ञान झालं. आता सात्विक कर्माकडे येऊया. आता हे एकदम सोपं आहे. सात्विक कर्म, राजसिक कर्म आणि तामसिक कर्म. तर सात्विक आणि राजसिक कर्म आपल्याला सहज कळण्यासारखं आहे. तर सात्विक कर्मामध्ये तुम्ही सात्विक ज्ञानावरती बेस्ड कर्म करताय. सात्विक करताय तो ते कर्म करतोय, तर त्याच्यात अटॅचमेंट नाहीये, तुम्ही संग नाही आहात, तुम्ही कर्मफलाची अपेक्षा करत नाही आहात, त्याच्यात लाईक डिसलाईक नाहीये. थोडक्यात सात्विक कर्मामध्ये तुमचं इगो काढून टाकलेला आहे. राजसिक कर्मामध्ये तुमचं इगो आहे. इगो म्हणजे काय? तुम्ही ज्या ॲक्युम्युलेशन केलेल्या आहेत, माइंड आणि मटेरियल गोष्टींच्या ॲक्युम्युलेशन, ज्याने मी, माझं, मला, हे जी आयडेंटिटी आली दॅट इज कॉल्ड इगो. जर तुम्ही आयडेंटिटी काढून टाकली तर मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, हा प्रकार त्याच्यात येतच नाही. सो देर इज नो लाईक्स, नो डिसलाईक, नो अटॅचमेंट, नो ॲव्हर्जन. तो त्या ह्याच्यात कुठलीही अपेक्षा नसते, कोणाकडूनही कुठल्याही फळाची अपेक्षा नसते आणि ते सेल्फलेस असतं, निस्वार्थी असतं. जेव्हा या प्रकारचं कर्म करता, निस्वार्थी, फळाची अपेक्षा न करता, पूर्णपणे सेल्फलेस, तेव्हा ते एफर्टलेस बनून जातं. जे भगवद्गीतेत नैष्कर्म सिद्धिं परमा, एफर्टलेस कर्म म्हणजे तुम्ही काम न केल्यासारखंच आहे. किंवा भगवद्गीतेत पुढे 4थ्या अध्यायात दिलेलं आहे अकर्म. कर्म हे अकर्म वाटायला लागतं. जे ज्ञानी लोक असतात त्यांना काम करून काम न केल्यासारखंच वाटतं,
का केल्यासारखं वाटतं? कारण ते फळाच्या अपेक्षेने कुठल्याही अटॅचमेंट शिवाय करत असतात, त्यामुळे त्यांना काम झाल्यासारखं वाटतच नाही त्याच्यात. आता हे जे काम आहे एफर्टलेस, हे तुम्ही सात्विक कर्म म्हणतात. आता राजसिक कर्म म्हणजे काय? की ज्याच्यात तुम्हाला अटॅचमेंट आहे, ज्याच्यात तुमचा इगो आहे, ज्याच्यात तुम्हाला मानपान आहे, ज्याच्यात तुम्हाला इच्छा आहे फळाची, ते फळाच्या इच्छेने जे तुम्ही काम करणार आहात त्याला राजसिक कर्म असं म्हणतात. हे राजसिक कर्म करताना अटॅचमेंट आहेत, आवडीनिवडी आहेत, इगो आहे, एक्सपेक्टेशन आहे, डिझायर्स फॉर फ्रुट्स ऑफ ऍक्शन आहे. इट इज सेल्फिश ऍक्शन राजसिक कर्म करताना, आणि ते एफर्टफुल आहे, त्याच्यात बरेच एफर्ट्स लागतात. म्हणून इकडे म्हणतात यंतु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुन्हा क्रियते बहुलायासम. म्हणजे इच्छा, कामेप्सुना म्हणजे फळाची इच्छा करून तुम्ही जे काम करणार आहात त्याच्याबरोबर अहंकार पण आलेला आहे, इगो तुमचा आलेला आहे, आणि त्यामुळे खूप एफर्ट्स लागतात. बहुलायासम म्हणजे ज्यात एफर्टफुल आहे, दॅट इज कॉल्ड राजसिक कर्म. तामसिक कर्मात तुम्हाला काही डिस्क्रिमिनेशनच नाहीये, चांगलं वाईट खरं खोटं तुम्हाला काही पडलेलं नाही, तुम्ही भ्रमात वाटेल ते करायला लागलेला. वाटेल ते करताना काय म्हणाले, तुमच्या अंगी काय ॲबिलिटीज आहेत त्याचा देखील तुम्हाला विसर पडलेला आहे. ते कर्म केल्यामुळे तुम्हाला स्वतःला नुकसान होणार आहे, इतरांना नुकसान होणार आहे, ह्याची थोडी तुम्हाला कल्पना नाहीये, आणि तुम्ही ते काम करत चाललाय. मग तो हिटलर असो, कुठलाही युद्ध पिपासू लीडर असो, त्याच्यात तुमची तब्येत पण खराब होणार आहे. उदाहरणार्थ एखादा जुगारी आहे, सगळ्यांना त्यांनी पडायला लावलेलं आहे, घर विकायची वेळ आलेली आणि तरी तो जुगार खेळतोय. दारू पिणारा शरीराची तब्येत हटत चाललेली आहे, लिव्हर खराब होत चाललेलं आहे, एकदम शेवटच्या स्टेजला, तरी तो म्हणतो मला प्यायचीच आहे. ते तामसिक कर्म झालं, कारण तो स्वतःचे हाल करतोय, घरच्यांचे हाल करतोय. चोरी करणारा त्याला माहितीये की ह्याच्या नंतर आपल्याला त्या स्वरूपात भोगायला लागणार आहे, तरी तो करतो. ते तामसिक कर्म. आता हे करतात आपण जे वरती बघितलं तेच, आता काहीच वेगळं नाहीये. करता, बुद्धी, धृती, सुख सगळं त्याच्यातच आलं. म्हणजे कर्ताला इगो नसतो. सात्विक कर्ता जो आहे त्याला इगो नाहीये. राजसिक कर्ता जो आहे त्याला इगो आहे. आता सात्विक कर्ता उत्साही आहे, त्याच्याकडे डिटर्मिनेशन, धृती आहे, आणि तो समत्व बुद्धीने काम करतोय. जेव्हा त्याला अटॅचमेंट नाहीये, इगो नाहीये, मला हे पाहिजे मला हे नकोय असं तो म्हणत नाही. तो सगळ्या स्थितीमध्ये समत्व भावना ठेवून आहे, इक्वी पॉइंट आहे, आणि तो डिटॅच्ड आहे. तो कशाशी बांधील नाहीये, त्याला फळाची अपेक्षा नाहीये, त्यामुळे त्याला दुःख आनंद याच्या जो पलीकडे आहे, देयर इज नो सॉरो. व्हेअरएज जो कर्ता राजसिक आहे तो अटॅच्ड आहे. साध्या भाषेत उदाहरण द्यायचं झालं तर दोन्ही बघितलं तर सात्विक करता, आणि विराट कोहली बघितलं तर राजसिक करता. जिंकलो तर तो एकदम उत्साह देणार, आणि नाही आलं तर एकदम चेहरा खाली पाडू. म्हणजे तो हर्ष शोकान्वित करता. हे कर्त्याचं त्यांनी दिलेलं छानपैकी, ते म्हणजे रागी कर्म फल प्रेमसूर्णा लुब्धे हिंसात्मको शुची हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तिता. म्हणजे थोडक्यात जेव्हा हा राजस करता असतो तेव्हा त्याला इगो असतो, किंवा त्याची इच्छा असते हे करायची मला, म्हणजे हे मिळेल, आणि ती इच्छा पूर्ण झाली तर त्याच्यात हाव तयार होते, ग्रीड तयार होते, लस्ट तयार होते, पैशाची हाव म्हणजे ॲव्हरेज तयार होऊन जातं. आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली, त्या इच्छेने तो काम करतोय तर त्याच्यात राग तयार होतो, हेट तयार होते, जेलसी तयार होते, तो मॅड होतो, व्हायलंट होतो, इम्प्युअर, अशुची होतो. त्यामुळे त्याच्यात नको नको ते निगेटिव्ह कॅरेक्टर यायला लागतात. जर अपयश आलं तर, आणि यश आलं तर तो अजून चढून जातो, अजून हाव वाढायला लागते. त्याला प्लेजर आणि पेन, हर्ष आणि शोक हे दोन्ही गोष्टी मिळत असतात, आणि त्या कर्त्याला राजस कर्ता म्हणतात. तामसिक कर्ता जो आहे त्यांनी वेगवेगळे संस्कृत शब्द दिलेले आहेत. अयुक्त प्राकृत स्तब्ध शटो नैष्कृतिक बोलस विषादी दीर्घ सूत्रीच कर्ता तामस उच्यते. आता अयुक्त म्हणजे अनडिसिप्लिन, प्राकृत म्हणजे जो मूळ स्वभाव, प्राण्याचा स्वभाव आहे, वल्गर स्वभाव, त्या स्वभावाचा आहे. स्तब्ध म्हणजे स्टबन, शठ म्हणजे कन्सिटफुल, दुसऱ्याला फसवणारा. शठो नैष्कृतिक, नैष्कृतिक म्हणजे डिसऑनेस्ट, आणि आलस म्हणजे आळशी झालेला आहे तो.
असा तो करताय तामसी, तो विषादीपणे आणि दीर्घसूत्रीपणे. विषादी म्हणजे आपलं रडगाडा गात बसणारा डेस्पोंडंट आहे, आणि दीर्घसूत्री म्हणजे प्रोकॅस्टिनेटर आहे. तो नुसता एका काम करायला इतका वेळ लावणार तोपर्यंत विचार करत बसणार मी काय काय करून बसलो. तर असं करणारा जो आहे तो तामसी करता म्हणून ओळखलं जातं. तर आता बुद्धी, विवेक जो आहे तो सात्विक बुद्धीचं कॅरेक्टर असतं. हे पतंजली योग सूत्रात त्यांनी दिलंय की विवेक जो आहे तो अविद्येला नाहीसा करतो. कॉन्स्टंट डिस्क्रिमिनेशन, करेक्ट डिस्क्रिमिनेशन बिटवीन नित्य आणि अनित्य, राग आणि सुख, जे परमनंट सुख आहे आणि जे टेम्पररी सुख आहे नंतर दुःखात रूपांतर होणार आहे, जे इम्प्युअर आहे प्युअर आहे, आणि जे आत्मन आहे आणि अनात्मन आहे, याच्यातला फरक जे सांगतं सतत, त्याला विवेक असं म्हणतात. जी आपण चरपट पंचरिका बघितली होती त्याच्यात शंकराचार्यांनी पण दिलेलं आहे, प्राणायामम प्रत्याहारम नित्य अनित्य विवेक विचारम जाप्य समेत समाधी विधानम कुरु अवधानम मद अवधानम. त्याच्यात नित्य अनित्य जो फरक आहे, जे बेसिक आहे, तो जो फरक सांगतो त्या बुद्धीला म्हणतात विवेक. तर हा विवेक अविद्येला रिमूव्ह करतो, आणि अविद्येला रिमूव्ह केल्यामुळे तुम्हाला खरंच ज्ञान प्राप्त राहतं की हे खरं आहे, आपण सगळे एकच आहोत. वेळेस राजसिक बुद्धीमध्ये अविद्येमुळे तुमचा विवेक कव्हर झालेला आहे, तुमचा सोल कव्हर झालेला आहे, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झालेला आहे. धर्म काय, अधर्म काय, कार्य कुठलं आणि अकार्य कुठलं, कुठलं काम चांगलं आहे, कुठलं काम वाईट आहे, याच्यात तुम्ही कन्फ्यूज होता. तेव्हा अटॅचमेंट मध्ये पण आहात आणि फळाची अपेक्षा पण करताय. या बुद्धीमध्ये, सात्विक बुद्धीमध्ये तुम्ही अटॅच नाही आहात, फळाची अपेक्षा करत नाही आहात. पण राजसिक बुद्धीमध्ये यू आर अटॅच, एक्सपेक्टेशन आहे, डिझायर्स फॉर फ्रूट ऑफ ऍक्शन यू आर टेकिंग, आणि याच्यात कन्फ्यूज झालेला आहे. तर ह्याच्यात तिसऱ्या अध्यायात त्यांनी दिलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते सुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती संमोहात, संमोहात स्मृती विभ्रमात, स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे पहिली सुरुवात होते अटॅचमेंट. ध्यायतो विषयान संगा म्हणजे सेन्स ऑब्जेक्टची कॉन्टॅक्ट आला, तुम्ही त्याच्या अटॅचमेंट मध्ये राहिला की डिझायर सुरुवात होतात. डिझायर सुरुवात झाली की तुमच्यात इच्छा तयार होते, आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली की राग येतो, क्रोध येतो, आणि तो क्रोध वाढला की तुमची मेमरी भ्रष्ट व्हायला लागते, संमोहात व्हायला लागतात, त्याची मेमरी पण जायला लागते, स्मृतिभ्रंश व्हायला लागतो, आणि जीवन मरण्याच्या चक्रात तुम्ही परत अडकून जाता. वेळेस तामसिक बुद्धी ही श्राउडेड इन डार्कनेस म्हणजे तमसावृता, ती अंधकाराने झाकलेली बुद्धी आहे तामसी. त्याच्यात तुम्ही नेमका विपरीत अर्थ, उलटाच अर्थ घेता. अधर्म हाच धर्म, अकार्य हेच कार्य, असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं की दारू पिणं हेच माझ्यासाठी बरोबर आहे, हे जेव्हा त्याला कळत नाही आणि तो पितच राहतो, तेव्हा तो तामसी वृत्तीत असतो. जुगार खेळणं हेच बरोबर आहे असं वाटतं तेव्हा. आता इथं सेकंड लास्ट धृती, डिटर्मिनेशन, ज्याने तुम्ही मन, इंद्रिय, प्राणवायू यांच्या सगळ्या ऍक्शन कंट्रोल करता. ती जी धृती, डिटर्मिनेशन तयार होते योगातून. योगातून म्हणजे सात्विक बुद्धी, सात्विक ज्ञानातून ही तुम्हाला बुद्धी मिळते, आणि त्याच्यासाठी जे तुम्ही कर्म करण्यासाठी डिटर्मिनेशन लावता, दॅट इज कॉल्ड सात्विक धृती. त्याच्यात तुमची अटॅचमेंट नाही आहे, फळाची अपेक्षा नाही आहे, पण तुम्ही ती डिटर्मिनेशन वापरताय, तो दिस इज कॉल्ड सात्विक धृती. राजसिक धृती is under influence of avidya, the determination arising from avidya. त्याच्यात तुमची अटॅचमेंट आहे, फळाची अपेक्षा आहे, आणि तुम्ही डिटर्मिनेशन पणाला लावली आहे. मग ती फळं मटेरियलिस्टिक गेनसाठी आहे, मला हे पाहिजे ते पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी मेहनत घेतोय. मग त्याच्यात यश, अपयश, आनंद, दुःख या गोष्टी यू आर फेसिंग ड्युअलिटी, द्वैताच्या तुम्ही सामना करता. सात्विक धृतीमध्ये तुम्ही द्वैताच्या पलीकडे गेलेले असता. आता जी ड्युटी, डिटर्मिनेशन अरायझिंग फ्रॉम अनइंटेलिजन्स ऑर डिल्युजन, म्हणजे तुमचं मोहात आहे, तुमचं भ्रमित झालेलं आहे, आणि जी डिटर्मिनेशन आहे हे फार सुंदरपणे भगवद्गीतेत हा दिलेला आहे पाठ, तामसिक धृतीचा, जो आपण सगळ्यांनी लक्षात घेऊ. तामसिक धृती आपण तुम्ही बघितलं तर आजूबाजूला तुम्हाला बरेच दिसतील तामसिक धृतीचे. म्हणजे काय,
तर जी डिटर्मिनेशन तुम्हाला स्वप्न, भय आणि शोक आणि विषाद आणि मद हे पकडून ठेवायला उपयोगाला पडते. म्हणजे ते असं झालं असतं तर मी हे केलं असतं, ते असतं तर मी ते केलं असतं, हे स्वप्नच बघताय तुम्ही आणि आता तुम्ही दुःखातच राहात. नंतर तुम्हाला भय वाटतं आणि तुम्ही भय काही सोडायला तयार नाही आहात किंवा तुम्हाला शोक होतोय, तुम्ही दुःखात आहात आणि तुम्ही शोक करतच राहताय, शोक सोडतच नाही आहात, शोक पकडून ठेवलाय घट्ट, भीती घट्ट पकडून ठेवलेली आहे. स्वप्न म्हणजे इमॅजिनेशन ज्या नको ते आहेत त्या तुम्ही पकडून ठेवलेले आहेत आणि विषाद डिस्पोंडेन्सी म्हणजे तुम्ही विक्टिमूड, अरे मीच बळीचा बाकरा झालेलो आहोत किंवा मलाच हे सगळं पाहिजे आणि मला काही ते मिळत नाहीये, एंटायटलमेंट, या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही पकडून केवळ प्रोक्रॅस्टिनेट करत राहता आणि रडत बसता, रडगणं गाणं बसता, ते रडगणं गाण्याची जी चिकाटी त्याला तामसिक कृती असं म्हटलेलं आहे. जे रडगाणे गाणारे असतात ते तामसिक कृतीत असतात, त्यांनी त्यांचं भलं होत नसतं, ते गाऊन ऐकणाऱ्यांचं भलं होत नसतं, म्हणजे कोणाचंच भलं होत नसताना ते त्याच्यातच गुंतलेले राहतात. आता येऊया सात्विक सुख, राजसिक सुख, तामसिक सुख. ते आपण गेल्या वेळेला बघितलं होतं, श्रेया आणि प्रेया. तर ज्या गोष्टी प्रेझेंटली तुम्हाला ट्रबलसम आहेत पण नंतर त्या बेनिफिशियल आहेत अल्टिमेटली, दॅट इज श्रेया, आणि प्रेझेंटली तुम्हाला प्लेझंट आहे आणि नंतर ट्रबलसम आहे, दॅट इज प्रेया. वेरेज तामसिक सुखात तुम्हाला जी नश्वर सुख आता आणि नंतर मोहात गुंतवून ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कळतच नाहीये की तुम्ही मोहात आहात. तर निद्रा, आलस्य आणि प्रमाद हे तीन गोष्टी त्याची ओरिजिन त्यांनी दिलेले आहेत. प्रमाद म्हणजे निग्लिजन्स किंवा इग्नोरन्स. आता स्वभाव कर्म, आता हे आपण बघितले सगळे प्रकार, सात्विक, राजसिक, तामसिक, ज्ञान, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख. थोडक्यात सांगायचं झालं तर सात्विक याच्यात अटॅचमेंट नसते, फळाची अपेक्षा नसते, तुम्ही उत्साही असता, तुमची समत्व भावना असते, मेन तुमचा इगो नसतो, तुमचं करेक्ट आयडेंटिफिकेशन असतं, करेक्ट डिसआयडेंटिफिकेशन असतं. राजसिक त्याग, राजसिक बुद्धी, ज्ञान हे सगळं तुमच्या इंटलेक्टवरती, बुद्धीवरती, रिझनिंगवरती, लॉजिकवरती अवलंबून असतं. सात्विक ज्ञानाचा मनुष्य देवासमान असतो, राजसिक ज्ञानाचा मनुष्य माणसासमान असतो आणि तामसिक ज्ञानाचा मनुष्य आणि वागण्याचा राक्षसा समान असतो. इथे हा दुसऱ्यांना जगून पहिले देतो, स्वतःच्या जगण्याकडे लक्ष नसतं. इथे हा स्वतः जगतो, दुसऱ्याला जगून देतो, तिथे हा स्वतःही जगत नाही आणि दुसऱ्यालाही जगून देत नाही. हे झालं तामसिकचं. थोडक्यात आपण कॅटेगरायझेशन केलं वेगवेगळं. आता जी कर्म आलेली आहेत, वर्ण व्यवस्था, त्याच्यात श्रीकृष्ण म्हणतात की जन्मानी वर्ण व्यवस्था नाहीये, तर तुमच्या गुणांनी ती वर्ण व्यवस्था आहे. जे गुण तुमच्याकडे आहेत त्याप्रमाणे ब्रह्मकर्म, ब्राह्मण्य कर्म, क्षत्रकर्म, क्षत्रियांचं कर्म, वैश्य कर्म आणि शूद्र कर्म. तर ब्रह्मकर्म जे आहे त्याचे त्यांनी कॅरेक्टर जे सांगितले ते जास्त सात्विक ज्ञानाशी रिलेटेड आहेत. त्याच्यात ट्रँक्विलिटी, रिस्ट्रेंट म्हणजे कंट्रोल, नंतर ऑस्टेरिटी, तपस, प्युरिटी, शौच आणि पेशन्स म्हणजे शांती, आणि आर्जव म्हणजे इंटिग्रिटी, नॉलेज म्हणजे ज्ञान, विज्ञान म्हणजे विजडम किंवा रिअलायझेशन, आणि आस्तिक्य म्हणजे बिलिव्हर इन हिअर आफ्टर. ही ब्रह्मकर्माची त्यांनी म्हटलेलं आहे. शमो तमस तपस शौचो शांतिरार्जव मेवच ज्ञान विज्ञान मास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. क्षत्रियांचं जे राजस कर्म आहे, जे विवेकानंद सांगतात स्वातंत्र्यपूर्व भारताच्या काळात की आपल्याला सात्विक गुणांची नाही तर राजसिक गुणांची गरज आहे. तुम्ही उठा, कामाला लागा, लढा आणि या ब्रिटिशांना पळवा असं इंडायरेक्टली ते सांगतायत. तेव्हा शास्त्र धर्माची काय गुण आहेत तर शौर्य, तेजो, धृतिर्द्राक्ष. शौर्य, व्हॅलर, तेजो, स्ट्रेंथ, धृती म्हणजे डिटर्मिनेशन, द्राक्षम युद्धे चाप्य पलायनम. द्राक्षम युद्धे म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ द नॉलेज ऑफ द वेपनरीज, द्राक्षम युद्धे. चाप्य पलायनम म्हणजे युद्धातून पळून न जाणं. दानम ईश्वर भावश्य म्हणजे दयाळूपणा, दानशूरता. ईश्वरम हे लिडरशिप या अर्थाने त्यांनी वापरले, तर लिडरशिपची गरज आहे. हे झाले क्षात्र कर्माचे. आणि वैश्य
विश्वकर्माचं कृषी गौरक्ष वाणिज्य, कॉमर्स, ऍग्रिकल्चर आणि आर्टिसन्स किंवा जे टेक्निशियन जॉब आहे, परिचर्यात्मक कर्म, ते त्यांनी शूद्रांसाठी म्हणून म्हटलेलं आहे. तर हे झालं वेगवेगळे स्वभाव कर्म. इथे आपण आज थांबतोय. पुढच्या वेळेला 18वा अध्यायाचा पूर्ण आपण एंड करणार आहोत. इथे त्यांनी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांची थोडी सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे अध्याय परत डिटेलमध्ये दिलेलं आहे. तिथे आपण कर्मयोग मोस्टली पुढच्या वेळेला संपवणार आहोत. मग भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोगाची रिव्हिजन ही सप्टेंबर एंड पर्यंत विल फिनिश एव्हरीथिंग. तर आपण परत एकदा बघूया. योग चित्त वृत्ती निरोध, प्री रिक्विजिट्स, वर्क सेल्फलेसली, वर्क फिअरलेसली, वर्क फॉर हायएस्ट आयडियल, संन्यास आणि त्याग याच्यातला फरक, फॅक्टर्स टू स्टॉप कर्मफल, फॅक्टर्स इंड्युसिंग ऍक्शन आणि कॉन्स्टिट्यूट ऑफ ऍक्शन. मग काम करणं का गरजेचं आहे, मग त्याग, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, वृत्ती, सुख आणि स्वभाव कर्म हे आपण आज बघितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यते तोषावे, तोषोनी मद द्यावे, असाय दानवे, जे कळाची व्यक्ती साठो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे तीर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पावो, जो जे वांछील तो ते लाभो,